हॅलो गाईज. तर आज सकाळची सगळी कामं लवकर उरकून विरूला स्कूलमध्ये सोडल्यानंतर साडीला गोंडे करायला घेतले. विरा असताना काहीच जमत नाही. मार्केटमध्ये खूप छान छान गोंडे नवीन नवीन मिळतात, पण स्वतःच्या हाताने केलेले छानच असतात. विरू स्कूलमधून आल्यावर छान छान गप्पा मारल्या आणि तिने मला 2-3 गाणे म्हणून दाखवले. त्यानंतर मग आम्ही गेलो मामाच्या घरी. मामाच्या घरी एक छोटीशी झोप घेतल्यानंतर संध्याकाळी आई घेऊन गेली 4 वाजता. खरं तर गार्डनमध्ये जाण्यासाठीच आज तिला मामाच्या घरी जायचं होतं, कारण तिला तिच्या आई बाबाला घेऊन गार्डनमध्ये जायचं होतं. तिथे गेल्यावर ती इतकी खुश झाली की मागं न बघता डायरेक्ट गार्डनमध्ये आतमध्ये पळत गेली. मम्मी आई आली आहे की नाही तिला काही घेणं देणं नव्हतं, तिला फक्त खेळायचं होतं. खेळ चालू केल्यावर मॅडम काय दमत नाहीत. आईला बाजूला बस बोलले तरी आईला काही बसायचं नव्हतं. आईला तिच्या शेजारीच उभं राहायचं होतं. खरंच असतं, आजीचं प्रेमच वेगळं असतं. तिचं काय खेळणं उरकत नव्हतं. तिला सगळ्या प्रकारचे स्लायडिंग खेळायचे होते, तिला माती खेळायची होती. माती खेळून घेऊन ती दमत नसते, कारण ती घरी पण खूप माती खेळत असते. ह्या स्लायडिंगवर तिला चढता येत नव्हतं, तरी पण तिला चढायचं होतं. आईच्या हेल्पने ती चढली. आम्ही नेहमी करतो, तुला काय माहीत नाही, असं त्यांचं बोलणं होतं. सो मी त्यांना काय करायचं ते करू दिलं. त्यांच्यामध्ये न पडणं हे मला जास्त छान वाटलं. खरं तर गार्डनमध्ये तिला तिच्याबरोबर तिचे बाबाच पाहिजे होते, पण बाबाला थोडं काम असल्यामुळं मी म्हणजे तिची मम्मा गार्डनमध्ये आईबरोबर गेली. पण तिला ते नको वाटत होतं. 2 तास खेळूनही विरा दमत नव्हती, चलचल म्हणूनही येत नव्हते. शेवटी तिने 2-4 फोटो काढून घेतले आणि नंतर घरी आली. असा होता आमचा दिवस. लाईक, फॉलो अँड सबस्क्राईब माय चॅनल. थँक्यू. बाय.